सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इथे दोन सख्या पुतळ्यांनी आपल्या काका आणि काकूंशी उशीने तोंड दाबून निर्घुण हत्या केली आहे। सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या 24 तासात या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला असून दोन्ही आरोपी पुतळ्यांना बेड्या ठोकल्या आहेत। सोलापूरमधील कृष्णानगर भागात महादेव मंचाळ आणि रंगा मंचाळ हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्यास होते। महादेव मंचाळ हे अधंगवायूने आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळून होते। त्यांच्या पुतणे राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ यांच्यासोबत संपत्तीचा वाद सुरू होता। हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही पुतण्यांनी त्यांचा काटा काढण्याचं ठरवलं। मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांनी घरात शिरून काका आणि काकूंच्या तोंडावर उशी ठेवून त्यांची हत्या केली आहे। हत्या केल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येऊ नये यासाठी दोन्ही पुतण्यांनी घरात चोरी झाल्याचा बनाव केला। घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्यांनी हा दरोड्याचा प्रकार असल्याचं भासवलं। मात्र घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना सुरुवातीपासूनच घरच्यांच्या हालचालीवर संशय आला होता। तपासाची चक्र वेगाने फिरवत पोलिसांनी राहुल आणि विकास यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्यात दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलीस तपासात समोर आला आहे की काका काकू ज्या जागेवर राहत होते त्या मालमत्तेवरून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू होता। सुमारे 3 महिन्यापूर्वी या जागेवरून दोन्ही कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं। याचा वादाचा राग मनात धरून आरोपींनी संपूर्ण मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने हा भयंकर कट रचलाय। एमआयडीसी पोलिसांनी राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ या दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे।